मग बाळीवास चौकामध्ये मला काम लागलं। बाळी चौकामध्ये मला इंटरव्ह्यू मध्ये पास झाले। मग त्यांनी म्हटलं मला स्टार्टिंगला 7,000 पगार देईल। मग 7,000 पगार म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण आपण अगोदर 1,000, 100 आणि 3,000 मध्ये काम केले। मग आता डायरेक्ट मी 7,000 पगार मध्ये काम करते म्हणजे मला खूप अभिमानाची गोष्ट वाटलं। मग मला तिथे टॅलीवरती काम करत होतं, मग करायचं होतं। मग तरी मी टॅलीवरती काम करायला सुरुवात केले। मग मला 1-2 महिन्यात तर खूप प्रॉब्लेम आले की हा बाबा एंट्री वगैरे कसं करायचं, काय करायचं हे माहिती नव्हतं। मला शिकवणारे पण कोणी नव्हतं। मी स्वतःच्या मनाने मला काय येत होतं तेच करत होते, असं नाही की कोणाचा सपोर्टच नव्हतं। मग तिथले म्हणजे माझे सरच होते, त्यांनी सांगितल्यानुसार मी काम करायला सुरुवात केली। 2 महिने फक्त मी तिथं परफेक्ट काम केले। मग 2 महिन्यानंतर अजून एक ती मॅडम होती माझी, ती सिनियर होती, ती पूर्ण काम करत होती। मात्र मला तिथं काम कशाचं लागलं होतं, घंटागाडी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम होतं। म्हणजे जे कचरा वगैरे गाड्या असतात ना त्यांचं पगार बिलिंग करायचे आणि अँब्युलन्स वाहनचे वगैरे पगार करायचे, एवढं काम होतं। ती मॅडम पगार वगैरे करायची, मी फक्त सरांचे हिशोब करण्यासाठी होती। मग ती मॅडमचं काय पगार पटत नाही म्हणून ती काय केली, काम सोडून गेली। मग त्यानंतर मला बसलं डसका, म्हणजे मलाच काम करायचं होतं ते सर्व। मग सांगणार कोणी पण नव्हते। मग त्यानंतर 2-3 सर सपोर्ट केले, हा मॅडम असं असतं तसं असते। फक्त 1 महिन्यात मी एवढं परफेक्ट झालंय की पूर्ण टोटल 2-3 हजार लोकांचा एका दिवसात पगार करत होते। असं हे तुम्हाला खोटं वाटेल पण मी हा माझ्या आयुष्यात केलेलं कामच आहे। मग 7,000 पगार नंतर मला पूर्ण परफेक्ट काम करत होते। तिथं माझे भैया म्हणणारे, मी त्यांना सरांना भैयाच मानलेले होते दोघांना। ते भैयाच मला पूर्ण समजत होते की मॅडम असं करायचं तसं करायचं। मग 2 महिन्यानंतर पूर्ण परफेक्ट बसला आणि जे हाताखाली काम होतं ते तसं पूर्ण केले। मग त्यानंतर मला पगार वाढ केले, 8,000 केले, म्हणजे 7,000 मग 8,000 केले। मग माझी मम्मीला खूप आनंद होत होता। माझ्या मम्मीला मी 8,000 सांगितले नव्हते, फक्त 7,000 माझ्या मम्मीला देत होते आणि 1,000 रुपये असलेले मी माझे घेत होते। आणि एवढ्या शिक्षणामध्ये माझं म्हणजे लव पण चालू होतं। असं नाही की शिक्षणाला वंचित करून मी लवला मागं लागले, असं काही नाही। लव्ह मॅरेज करत करत मी माझ्या शिक्षणाला पण सपोर्ट करायला सुरुवात म्हणजे होतच माझं। असं नाही की बाबा लव्ह मॅरेज केलं की शिक्षण राहूनच जातो, असं नाही। मग 12वी झालं, त्यानंतर 12वीला झाल्यानंतर इथं कामाला लागले डिग्रीला, म्हणजे 13वीला ऍडमिशन घेतले बीकॉम फर्स्ट इयरला। मग बीकॉम फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतले, त्यानंतर माझं बीकॉमचं ऍडमिशन म्हणजे हे काम करत करत मी बीकॉमला पण ऍडमिशन घेतलंय। मग त्यानंतर माझं डिग्री कंप्लीट झालं। डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मला पगार परवत नाही। मग डिग्री कंप्लीट झाल्यानंतर 1 वर्षाने मी लग्नाला हे केले। मग डिग्री होईपर्यंत तिथेच काम केले मी। मग एकदा डिग्री झाले की मी 2022 मध्ये लग्न केले, म्हणजे लव्ह मॅरेज केले, कोर्टानेच केले। मग ज्यावेळी मला कोर्ट मॅरेज केले त्यानंतरच मी माझ्या मम्मीला सांगितले की तेव्हापर्यंत मी सांगितलेलं नाही। मी ज्यावेळी जात होते त्यावेळी माझ्या मम्मीला पण माझ्या शिक्षणाचं पूर्ण म्हणजे जेवढं खर्च केली तेवढं मी पूर्ण माझ्या मम्मीला पैसे वगैरे देऊन आलते। मी पगारामधले 1 रुपया पण घेतलेले नव्हते। मग डिग्री कंप्लीट झालं, मग त्यानंतर मी हेच काम कंटिन्यू केले। मग ते सर म्हणले लग्नानंतर 2 महिन्यानंतर जॉईन झाले। मग तिथं मला पगार होता 10,000। मग पगार वाढवले 10,000, फक्त 1 महिना काम केले 10,000 पगार वाढवले होते। मग 1 महिन्यानंतर मी काम सोडून दिले। मग आमच्या घरात जरा इश्यू झाले, म्हणजे प्रॉब्लेमच झाले, ते प्रत्येकाच्या घरात असतात। मग मी ते प्रॉब्लेम झाल्यानंतर मी काय केले, पुण्याला शिफ्ट